काम क्रोध लोभ मंत्र हे 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 ह्या आगी आहेत. हो कारण याच्यात संपूर्ण जग पेटते. तर आम्ही प्रबोधनाद्वारे बाह्य अंगाने त्या आगी विझवतो अंतर्मनातल्या, आणि मुंबई अग्निशमन दलातूनही आम्ही आगीच विझवतो. श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. की 16 वर्षात ज्या युवकांनी ज्ञानेश्वरी सांगितली तर ती वयस्करांसाठी नाहीये. माऊलींच्या कृपेने माझा 26 सेकंदचा रेकॉर्ड आहे, अजून कोणी मोडला नाही. मला पण एकदाच झाला. 27ला मी 4 वेळा, असा माझा 12 वर्ष कंटिन्यू फर्स्टचा रेकॉर्ड आहे. माऊलींची समाधी सुद्धा संजीवन समाधी आहे. 1972 साली अनिसवाल्यांनी म्हणजे या अंधश्रद्धावाल्यांनी उखडण्याचा पण प्रयत्न केला. आज जगद्गुरु जेव्हा वैकुंठाला गेले, किती लोक म्हणतात की खून केला, काय केला, शेवटी ते खाली आल्याचं प्रमाण आहे. 18 पगड जाती आहेत. कोण कोणाच्या जातीचा विचारत नाही, पातीचा कोण कोणाचा. फक्त प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव असतं, माऊली. वारीमध्ये आपण सगळे बघतोय माऊलींचे जे अश्व आहेत घोडे, ते सुद्धा पूर्वजन्मात कोणतरी संत असणार महान. लाखो लोक त्यांच्या पदस्पर्शासाठी धडपडतायत. हे काही सामान्य गोष्ट नाही. जगद्गुरु तर आहेच माऊलीं जसे, तर माऊलींनी मला 2 वेळा जिवंत दर्शन दिले. आता जर विठ्ठल तुमच्या समोर उभा राहिला तर काय मागाल त्यांच्याकडे? नमस्कार, मी नम्रता भोसले. असा मी कसा मी या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आषाढी एकादशीच्या या मंगल दिवशी वारकरी जसं विठ्ठलांच्या भेटीसाठी चालत राहतात, तसंच काही माणसं आयुष्यभर आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालत राहतात. त्यांच्या पायात फोड असतात, डोळ्यात स्वप्न असतात आणि मनात असतो विश्वास, आणि ओठावर एकच नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत, ज्यांनी आपल्या जीवनात अध्यात्म, समाजसेवा आणि शौर्य यांचा सुंदर संगम घडवला. एकीकडे मुंबई अग्निशमन दलात 30 वर्ष जीव धोक्यात घालून हजारो नागरिकांचे प्राण वाचवले आणि ते होते शूर अधिकारी. तर दुसरीकडे अनेक वर्ष विनामूल्य कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे वारकरी मुळशी भूषण ह.भ.प. श्री तानाजी चंद्रभागा विठ्ठल केनसे. त्यांच्या आयुष्याचा संघर्ष, सेवेचा प्रवास, अध्यात्माचा आधार आणि समाजासाठी जगण्याची प्रेरणा आज आपण त्यांच्याच शब्दातून, त्यांच्याच मुखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या मुलाखतीला आणि त्यांच्या प्रेरणेला आपला नमस्कार करून. नमस्कार महाराज. नमस्कार. सर्वप्रथम असा मी कसा मी या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आषाढी एकादशीच्या या दिवशी, पवित्र दिवशी, तुमच्यासारखा वारकरी, कीर्तनकार आणि समाजसेवकाला भेटण्याचा योग आला, हे आमचं भाग्य. महाराज, आपण असं करूया, पहिलं सुरुवात आपण एक छानशा कीर्तनाने आपण करूया किंवा भजन. कीर्तन करताना किंवा कोणत्याही गोष्टी करताना आपण पहिले परमेश्वराच्या रूपाचं वर्णन करतो. तर मी रूपाचा एक अभंग घेतो. हो. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. खूप सुंदर. माधव बरवा.
माऊलींचा हा अभंग आहे. माऊली परमात्म्याचं वर्णन करताना सांगतात की बहुत सुकृताची जोडी, म्हणजे खूप आयुष्य अनेक जन्माचं पुण्य आहे म्हणून भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे आपलं मन वळलंय. आणि मग ते मळल्यानंतर कोणतं की ते त्याला पाहिलं की आपले जे 6 काम क्रोध लोभ मद मत्सर हे 6 जण काय होतात, तृप्त होतात, म्हणजे शांत होतात. हो, नुसतं त्याला पाहिलं तरीही. आणि म्हणून प्रत्येक कीर्तनात प्रत्येक कीर्तनकार हा रूपाचा अभंग अगोदर घेतो. खरंय. आणि पांडुरंग किंवा विठ्ठल म्हटला की हा सगळ्यांचा लाडका देव आहे. म्हणजे तिथे काही देवतच असं आहे की सगळ्या सर्वसामान्यांचं दैवत आहे. हो, अगदी म्हणजे गरीबातला गरीब माणूस येईल ना तो सुद्धा पांडुरंगाकडे येतो. हो, आणि मग तो कोणत्या जातीचा, एका ठिकाणी म्हटलेलं आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळी त्याला. परमेश्वराला फक्त भक्तीचा भाव लागतो. भाव म्हणजे त्या आत्म उत्पन्न होणारा, मग त्याच्या पुढे तो कोण आहे तो बघत नाही. उच्च नीच नेणे नाही भगवंता, तिष्ठ भाव भक्ती देखोन या. ते म्हणतात की उच्च का नीच बघत नाही. मग बिल्लिनीकडे सुद्धा तो गेला आणि उच्ची बोरी खाल्ली. खरंय. मग तेव्हा त्याला जावं लागलं. पण हे करत असताना जेव्हा तो गेला तिथे, तर तिला सुद्धा विश्वास होता मातंग ऋषींच्यावर, की सद्गुरूंच्यावर विश्वास. कारण लोकांचं कसं झालंय की विश्वास असणं फार महत्वाचं आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. खरंय. हो. कसं आहे ना बघा, म्हणजे शेवटी कितीही झालं तरी आपण एक देवाला हाक मारत असतो. कितीही आज समाज पुढे गेलेला असो टेक्निकल दृष्टिकोनातून म्हणा, पण आपण शेवटी देवाला हात जोडलेच जातात. मला सांगा महाराज, तुमचं हे केमसेवाडीतलं तुमचं वाटतं बालपण गेलं ना, ते कसं गेलं? म्हणजे बालपणाची सुरुवात कशी झाली? 4थी पर्यंत केमसेवाडीमध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी मुंबईला आलो. आमच्या जवळजवळ 3-4-5 पिढ्या मुंबईलाच गेलेल्या आहेत. त्यानंतर गिरगावमध्ये माझं बालपण पुढचं गेलं संपूर्ण शाळेत वगैरे. 10वी पर्यंत झाबावाडीमध्ये शाळा होती, जी रानडे विद्यालय. त्यानंतर मी परत अशी नॉर्मल कामं करायला लागलो आणि 91-92ला मुंबई अग्निशमन दलात भरतीचा म्हणजे भरतीची ऍड आली. बालपण तुमचं असं सरळ चांगलं गेलं की काहीतरी त्याच्यामध्ये अडचणी होत्या? घरची कष्ट होते. कारण हलकी परिस्थिती. वडील ट्रान्सपोर्टला कामाला होते, नंतर मिल कामगार होते. त्यामुळे थोडंसं बालपण संघर्षामध्ये गेलं की काम करून किंवा बरंच खूप कामं केली, म्हणजे रोडवर सुद्धा कामं केली, इतका संघर्षातून. पण एवढंच की परमेश्वराने कुठेतरी पूर्ण शेवटी पांडुरंग आणि आई वडिलांची पुण्याई त्यामुळे मला आज मी मुंबई अग्निशमन दलात कामाला लागलो. 92ला फॉर्म भरले, 95ला भरती झालो आणि आजतागायत आहे. हो. आणि हे वारकरीचे संस्कार नेमके कुठून आले? वारकरीचे तसं पाहिलं तर माझे वडील पण माळकरीच होते, आई वडील. आमच्या गावचा म्हणजे केमसेवाडी इकडे स्वयंभू रामेश्वर मंदिर आहे. तर ते रामेश्वर मंदिर देवस्थान आहे. तर त्याचा अखंड हरिनाम सप्त्याला पण आता जवळजवळ 40 वर्ष झालेत. केमसेवाडी कोणत्या जिल्ह्यात? मुळशीमध्ये. मुळशी तालुका, पुणे जिल्ह्यात. हो. IT पार्क आहे ना हिंजवडी, त्याच्याच वरती. IT पार्क पासून जवळजवळ 7-8 किलोमीटर वरती आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय तुमच्या वडिलांपासून होता, संस्कार तुमचे वडिलांपासून झाले. पण कीर्तनाची पहिली प्रेरणा कीर्तनाची प्रेरणा अशी झाली, माझे काका होते, आज ते नाही आहेत, मारुती कारके म्हणून कैलासवासी. तर ज्यांच्याकडे मी शिवडीला राहायला आलो, तर त्यांच्या घरामध्ये नेहमी गाथा भजन आणि ते ज्ञानेश्वरी पारायण करायचे. ते करत असताना एक वेळ अशी आली की मला पंढरपूरला जाण्याची वेळ आली. पंढरपूरला जेव्हा मी गेलो तर माझी इच्छा होती की मी तेव्हा माळकरी नव्हतो, की माळ घालावी. आणि आमच्या तालुक्यात आई वडिलांचे पण गुरु तेच होते माझ्या, वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्त परायण खंडोजी बाबा चव्हाण. आणि मग मला अशी इच्छा होती. पण मी पांडुरंगाचं दर्शन वगैरे झालं आणि धर्मशाळेत गेलो. आमच्या तालुक्याची धर्मशाळा आहे, तिथे विचारलं तर लोक म्हटले की बाबा नाही आलेत, कारण त्यांचा शेतीचा लावणीचा कार्यक्रम आहे. आम्ही बाहेर पडत असताना नेमके ते बाबा आले आणि त्यांना म्हटलं बाबा तुम्ही येणार नव्हते? म्हणले तुझ्यासाठीच आलो.
आणि मग त्यांनी मला माळ तिथे घातली. नंतर आमच्या मंदिरामध्ये, रामेश्वर मंदिरामध्ये त्यांनी अनुग्रह दिला. कारण माळ आणि अनुग्रह हे वेगवेगळे, माळ कोणी स्वतः पण घालू शकतं, पण अनुग्रह हा गुरुशिवाय दिला जात नाही. मग ते मंत्र आहेत काही. मग त्यांनी तिथे मग मी त्यांना इच्छा प्रकट केली की मला प्रवचन कीर्तनकार व्हावं असं वाटतं. तेव्हा वय किती होतं तुमचं जेव्हा तुम्ही पहिलं कीर्तन केलं? तेव्हा वय 30 वर्ष होतं. म्हणजे आताची मुलं वेगळ्या गाण्यांकडे वळतात, पण तुम्ही त्या 30व्या वर्षामध्ये कीर्तनाकडे वळलात. उलट मी तरी खूप उशिरा. कारण का मी नेहमी सांगतो कीर्तनातून की 16 वर्षात ज्या युवकांनी ज्ञानेश्वरी सांगितली तर ती वयस्करांसाठी नाहीये. खरंय. त्या माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली नाही त्या वयाच्या मुलांसाठी सांगितली होती. छत्रपतींनी 16व्या वर्षात तोरणा घेतला. मग ती प्रेरणा आहे. तसं पाहिलं तर तरुणांना आपण नेहमी म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं कुठेतरी वाहत जातो, पण ती तरुणांनी प्रेरणा घेण्यासाठी माऊलींनी ही 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. तर ती सांगितली ती तरुणांसाठीच सांगितली, वय झालेल्यांसाठी नाही. माऊलींचं तुम्ही पसायदान जर पाहाल ना तर इतकं सुंदर अर्थ आहे. मी नेहमी सांगतो माऊली पसायदानामध्ये म्हणतात, आता विश्वात मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. म्हणजे आता आत्म्यातल्या, प्रत्येक आत्म्यातल्या राहणाऱ्या विश्वात्मक देवाला ते नमस्कार करतात आणि सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. ते म्हणतात की जे खळ आहेत ते नष्ट नाही हो, त्यांच्या ठिकाणी भक्तीची रती हो, त्यांच्यातला तो खळपणा जावो आणि ते सरळ हो. पण त्यांनी असं कुठेही मागितलं नाही की माळकरी असेल त्याला देवा त्याचं कल्याण कर, जो माझ्याकडे भक्ती येईल. कारण नेहमी एक तत्व आहे बघा, आईला चांगल्या मुलाबद्दल कधी काळजी नसते, पण वायफट मुलगा असेल ना तर त्याला काळजी असते त्याची. कारण आईला नेहमी वाटतं की ह्याचं पुढे कसं होईल कसं होईल. माऊली साक्षात एकच असे संत आहेत की ज्यांना माऊली म्हटलंय. कळलं का? आणि त्यामुळे माऊलींची ती धारणाच आहे की आपल्या मुलाला कसं संगोपन करायचं, काय संस्कार कसे द्यायचे वगैरे. आणि हे कीर्तनकार असताना तुम्ही अग्निशमन दलात जाण्याचा निर्णय घेतला, म्हणजे घरची परिस्थितीमुळे की तुम्हाला तेव्हा नोकरी आली? मुंबई अग्निशमन दलात नोकरी आली, पण तेव्हा एवढं अग्निशमन दलाचं ज्ञान नव्हतं. पण असं वाटायचं की बाबा ह्यातून ही नोकरी केल्यानंतर कुठेतरी समाजाची पण सेवा घडू शकते. मग ते दोन्ही माध्यम की आपली उपजीविका होईल पण त्याचबरोबर समाजाची सेवा पण मिळेल. मग ह्या हिशोबाने मी मुंबई अग्निशमन दलात रुजू झालो. आणि रुजू झालं पण सांगितलंय की संसारात पण राहा आणि माऊली म्हणतात, आसोनी संसारी जीव वेगो करी. जीवाला वेग दिला. ते म्हणतात 6 शास्त्र हात वर करून हेच सांगतात आणि आपण ते आचरणात आणलं पाहिजे. काय होतं, आपले धर्मग्रंथ किंवा आपले जे ग्रंथ आहेत, संत आहेत, त्यांचा आपण बारकाईने विचार करत नाही. जसं तुम्ही म्हटलात पांडुरंग माऊली आणि नामदेवराय तिथे असताना सुद्धा त्यांना दोघांना दाखवायचं होतं की भक्ती किती श्रेष्ठ आहे, म्हणून ते सावतामाळीकडे आले. सावतामाळी तर पंढरपूरला गेलेच नव्हते, ते निश्चय आनंदगावमध्ये राहायचे आणि लोक येतील त्यांच्याबरोबर भाजी द्यायचे आणि सांगायचे माझी भाजी पांडुरंगाला द्या. त्यांचं एकच तत्व होतं, कांदा मुळ्या भाजी अवघी विठाई माझी. पण भगवान परमात्मा तिथे आले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, न लगती सायात जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, नारायण घरी येतो ठाईचं बैसोनी करा एक चित्त, चित्ताला एकत्र केले पाहिजे आणि मग मुखाने परमेश्वराचा जप केला पाहिजे, विठ्ठल. अग्निदलातील म्हणजे अग्निशमन दलातील तुमचा पहिला दिवस तुम्हाला आठवतो का? म्हणजे तेव्हा तुम्हाला काय पहिली कामं दिली गेली असं? हो, अग्निशमन दलात जेव्हा आम्ही 95ची बॅच आमची भरती झाली तेव्हा आम्हाला आहे ना 8 दिवस आहे ना प्रत्येक स्टेशनला फिरवलं. पण तेव्हा एक उत्सुकता असायची, आग म्हणजे काय. कॉल झाला की आम्ही सगळेच म्हणायचो की आम्ही येतो. म्हणजे की आम्हाला तेव्हा गाड्या दिलेल्या की बाबा आता तुम्ही ह्या पहिल्या गाडीवर जायचं, दुसऱ्या गाडीवर एक क्रम असतो की कॉल झाला तर ती पहिली गाडी जाते, कारण तिच्यात सुविधा असतात तिथे काम करण्याची. झाड पडलं तर सॉ कटर वगैरे सगळं, तर तशा सुविधा असतात. म्हणजे ती एक स्टेप आहे मुंबई अग्निशमन दलाची. तर आम्हाला त्यावेळी असं वाटायचं की बाबा आपण आहे ना तिथे जावं आणि बघावं. हा, तर मला एक चांगलं आठवतं की आम्ही मरोळला होतो आणि एकाच ठिकाणी कॉल आलेला की मध्ये भिंत होती, एक इकडच्या मिलची टाकी इकडे पडलेली. अच्छा. हा, म्हणजे
टाकी होती तिला ती दुसऱ्या पाण्याची भागामध्ये. दुसऱ्या विहिरीत पडली. हा मग तो कॉल आम्हाला मिळाला तर आम्हाला उत्सुकता होती म्हणजे नवीन असलं म्हणजे आपल्याला पहिला काम जो- कसं हा, आहे काम काय कसं आहे करायचं. हा किंवा आपल्या वरिष्ठांकडनं कसं करून काय घ्यायचं मार्गदर्शन काय मिळालं. मार्गदर्शन हो. ते कुठल्या पद्धतीत हाताळतात हा ती परिस्थिती हा, कशी तर हाताळायची. तेव्हा ते बरोबर एक आहे. नवीन असं हे वाटायचं की करावं म्हणून. ते करत असताना मुंबई अग्निशमन दलात स्पर्धा निघाल्या हम्म. की मुंबई अग्निशमन दलामध्ये एक अशी गाडी असते हम्म. तिथून 20 फूट जवळजवळ शिडी लावलेली असते 3.5-4 माळ्याला शिडी असते हम्म. आणि तिथून पुढे 10 फूटला स्ट्रेचर असतं. हम्म. तर तुम्ही गाडीच्या पॉइंट पासून रनिंग करायची वर जायचं एक बरं. तो स्टॅच्यू घ्यायचा हा, हा. पण तो स्टॅच्यू जिवंत माणूस समजला जातो. तो जिवंत माणूस खाली आणायचा स्ट्रेचरवर व्यवस्थित ठेवायचा कारण तो आपटला वगैरे तर जिवंत माणूस तुम्ही आपटणार हो, तर बरोबर. त्याला वाचूच वाचू शकणार नाही नाही. शकणार, हा. आणि पुन्हा 30 फूट गाडीवर जायचं. हम्म. तर माऊलींच्या कृपेने माझा 26 सेकंदचा रेकॉर्ड आहे अजून कोणी मोडला नाही. मला पण एकदाच झाला 27ला मी 4 वेळा असा माझा 12 वर्ष कंटिन्यू फर्स्टचा रेकॉर्ड आहे मुंबई अग्निशमन दला. तेव्हा वय वर्ष माझ्या 43व्या वर्षी पण मी पहिला नंबर पहिला मारला तेव्हा. म्हणजे इथे वयाला बंधन नाही, नसतं तुम्हाला वयाला. जेव्हा कामगिरी माझा करायची तुम्ही असते. ते मी पाठवलंय ना त्याच्यात एक हे आलंय बघा मुंबई मिररनी मुलाखत मुंबई घेतली. हो हो मला हा पाठवलंय तुम्ही. 2009 साल जेव्हा अतिरेकी हल्ला झाला आणि मी हो, त्याच्यात हो, पण काम हो. केलं मग तेव्हाचे आमचे हो तेव्हा ताज दलाचे प्रमुख हॉटेलमध्ये ताज ते हॉटेल मृत्यू वगैरे सगळं हा, दिसत त्याच्यात असेल. मग होतो. तेव्हा तुम्हाला तुमच्या मनाची घालमेल कशी झाली होती म्हणजे त्यावेळी तो प्रसंग समोर हा होता. तर समोर होतात ते सगळे- सुद्धा नवीन काम की बाबा आज इकडे अतिरेकी आहेत काय करतायत काय हो, हो. पण परमेश्वराची कृपा असेल मुंबई अग्निशमन दलाच्या लोकांना त्यांनी कधी काय तेव्हा केलं घरची नाही. माणसं हो आठवली पण असतील तेव्हा म्हणजे. घरची माणसं नाही काम असतं ना तेव्हा आपलं एक टार्गेट असतं की आपण हे काम पूर्ण करावं तेव्हा मग कोण आठवत नाही. बरं हा म्हणजे अगदी आपण झोपून दिलेलं झोपून, की असतं. ते की आपल्याला जसं हा. मला तेव्हा पण विचारण्यात आला प्रश्न की तुम्ही एवढे वर्ष समजा मारता तर डोळ्यासमोर एक टार्गेट असतं की ही व्यक्ती अडकली आहे हो. तिला आपण काढतोय मग तिला आपण जितक्या लवकर काढू तितक्या लवकर ती अंतर्मनाने आपला धावा करत असते कारण परमेश्वर कुठे असेल जसं मी कीर्तनात नेहमी सांगतो की गजेंद्राचा पाय जेव्हा धरलेला मगरीने मगरीने तर त्या गजेंद्र हा पशु आहे त्याला माहित नव्हतं परमेश्वर काय त्याचे सगळं आपतेष्ट गेले नातेवाईक गेले सोडून त्याला ओढून हो. पण जेव्हा त्याला असं वाटलं की पुढे फूल आहे आणि ते त्यांनी सोंडेने फूल भिरकावलं आणि कमळ परमेश्वराला कमळच धावा होतं. केला हो. कमळाला ते त्यांनी भिरकावून सांगितलं की कोण या पृथ्वीचा मालक चालक असेल तर मी तुला याचना करतो मला सोडू आणि भगवान परमात्म्याला वैकुंठात ते कळलं की हा पशु आहे पण माझा अंतर्मनाने धावा करतोय. ते आले आणि मगरीवर सुदर्शन सोडून त्यांनी त्याच्यात सोडवलं. तसं ती जी व्यक्ती अडकलेली ती परमेश्वराच्या रूपाने त्यांना माहीत असतं. मुंबई अग्निशमन दलाची जेव्हा गाडी जाते तेव्हा ती सायरन किंवा घंटा पूर्वी तर घंटा होत्या तर लोकांना वाटायचं की बाबा ही आली आहे म्हणजे त्या अडकलेल्या जीवाला एक आधार असायचा की हे लोक आले म्हणजे आवाज येतोय. अगदी आम्ही सुद्धा सायरन वाजला अगदी गाडी दिसताना आम्हाला वाटत बापरे कुठे काय झालंय म्हणजे तसं प्रत्येकाला वाटतं तसं त्या अडकलेल्या मग तेव्हा ते एक टार्गेट असतं. मग जरी आम्ही तो स्टॅच्यू म्हणत असेल तरी दलाच्या म्हणण्याने त्याला एक हे मान्यता असते की हा जिवंत माणूस समजायचा आणि त्याला तुम्ही रेस्क्यू करायचा आहे तो किती वेळात करू शकता. बरं तो करत असताना तुम्ही हाताळायचा आहे असं की तो जिवंत माणूस तुम्ही जर टाकला तर उद्या जिवंत माणसाचं डोकं फुटणार. मग ते व्यवस्थित ठेवणं त्याला पण मार्क आहेत आणि त्या मार्कावर सगळं प्रमोशन असतं का म्हणजे नाही त्या मार्कावर तुम्हाला नंबर असतो ना संपूर्ण 34-35 आता 36 एक गेट आहेत स्टेशन आहेत ह्या सगळ्यातून ती स्पर्धा चालू होते. अशी होत 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 शेवटी 10 लोक आणि मग 5 लोक आणि फायनलला 2 जण एक अधिकारी आणि एक फायरमॅन असं ते करतात आणि मग त्यांच्यातून पहिला नंबर देतात. पण ही म्हणजे ही देशसेवाच झाली म्हणजे तिथे करताना सुद्धा त्यांनी त्यांच्या देवाचं नामस्मरण करत असतील. फक्त एकच असतं की मला हे कार्य अगदी त्या माणसाला वाचवायचंय त्यांना घरी सुखरूप खाली आणि मी नेहमी सांगतो की परमेश्वराशिवाय ते साध्यच नव्हतं कारण एवढा रेकॉर्ड मुंबई अग्निशमन दलात अनेक तरबेज लोक आहेत माझ्यासारखेच चढणारे कुठेतरी सुताने ते मागे गेले त्याला कारण की परमेश्वराची एक साथ आहे आशीर्वाद. हो आशीर्वाद नक्कीच बरोबर आहे. आणि मग हे सलग 7 वेळा तुम्ही प्रथम क्रमांक मिळाला 12 वर्ष मग त्याचं गुपित खरं तर म्हणजे देवाचाच धावा पांडुरंगाच्या आशीर्वाद असं. 1 वर्ष तर अशी वेळ आलेली
की त्या डमीचा हात असा बाहेर गेला. तेव्हाच जेव्हा ते मला सगळ्या पेपरला वगैरे आलं ना, तर त्याच टायमाला करगोपीकर साहेब होते आमचे दल प्रमुख, कुटुंब प्रमुख, आणि त्यांनी मला बोलवलं. ते म्हटले की एवढ्या वर्ष तू मारतोय पण तुला काय कोणी म्हणजे जास्त फेमस नाही झालं, तर मी ह्या वर्षी तुला विक्रमवीर चषक आयुक्तांकडनं देणार, पण तू पहिला आला तर ठीकच आहे, पण पहिला आला तर अति आनंद आहे, नाही आला तरी तू एवढे वर्ष केलंय. पण मी सेमीफायनलला माझा डमीचा हात बाहेर गेला आणि 5 मार्क कमी मिळले. आता मागे 5 फायरमन आणि 5 ऑफिसर असे 10 जण होते. मी एकटा बाद झाल्यानंतर 9 जण होते. मी 9 लोकांना सांगितलं की आता तुम्ही इतके वर्ष पहिल्यासाठी धावताय, तर आता तुम्हाला चान्स आहे, कारण मी बाहेरच गेलोय, 5 मार्क डाऊन. मी तुम्हाला फक्त 35 सेकंद मध्ये यायचंय. 35 सेकंद मध्ये आले तर 60 मार्क मिळायचे, नाही तर मग 5 मार्क वजा, जसे जसे तुमचे पॉईंट जातील तसे. पण परमेश्वराची कृपा की त्या 9 जणांचा डमीचा हात बाहेर गेला. पहिल्या 4 जणांचा राईट गेला. वरून एकाने सांगितलं स्ट्रेचर थोडं इकडे आहे म्हणून इकडे सरकवलं, तर तुम्हाला पटणार नाही, पुढच्या 5 जणांचा डावा हात डमीचा बाहेर गेला. ऑटोमॅटिकच गेला बाहेर. हा, पण तरी पण तो ठेवायचा ना, तरी त्यांचा बाहेर गेला. आणि मग तेव्हा करगोपीकर साहेब माईकवर बोलले की ही भक्तीमध्ये शक्ती आहे, की तो 2 नंबरला आला पण परत पहिला आला. मी 28 सेकंदला मारली होती ती, मग 28 सेकंदला मारल्यामुळे मी परत पहिला आलो आणि मग फायनलला पुन्हा मी पहिला मारला, असं झालं. आणि मग त्यांनी मला 20 मिनिटं GTVने मुलाखत घेतली आणि मग 7-8 पेपरला आले. इतकी शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद कशी टिकवता मग त्याच्यामध्ये कारण काय, म्हणजे भक्तीच? त्याच्यामध्ये सुद्धा आध्यात्मिक. मी नेहमी सांगतो, तुम्ही जेव्हा आध्यात्मिक हे करता ना, तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह एनर्जी शिवाय काहीच नाहीये ना. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला पॉझिटिव्ह करता ना, मी हे करू शकणार आणि करणार, तेव्हाच तुम्ही हे करू. विल पॉवर तुमची मंत्र शरीरावर ते परिणाम करतात. एखादा आजारी व्यक्ती पण त्याच्यातून बरा होऊ शकतो नामस्मरण. प्रश्नच नाही. आज तुम्ही सांगा, युवराज सिंग सारखा कॅन्सर होऊन क्रिकेट खेळला ना, बरोबर, म्हणजे का त्यांनी त्याची व्हील पॉवर, मानसिकता फार महत्वाची आहे. आज शरद पवारांना कॅन्सर आहे, इतके वर्ष राजकारण करतायत ना, अजून आहे ना. म्हणजे मला वाईट नाही म्हणायचं, पण त्यांची मानसिकता जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट घेता ना, तेव्हा ती आपोआप तयार होते तुमच्याकडे एनर्जी, आणि ते मग त्या निगेटिव्हला मारत जाते. संत तुकाराम महाराजांच्या कोणत्या अभंगाने तुम्हाला आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पडला? कोणता असा अभंग त्यांचा तुम्हाला? महाराजांचा जसं मी सांगितलं, नामसंकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मांतराची. महाराज म्हणतात नाम संकीर्तन आहे ना, हे केल्यानंतर हजारो, जसं वाल्या हा दुष्ट होता, परंतु त्याला एक संत भेटले, नारद महर्षी, आणि त्यांनी सांगितलं अरे एवढा आट्टा पिट्टा करतोय हा कशासाठी? त्यांनी सांगितलं बायका मुलांसाठी. त्यांनी सांगितलं बायका मुलांसाठी करतोय ठीक आहे, पण ते तुला साथ देतायत का? तो म्हटलं का नाही देणार? तर ते म्हटले असं विचारून ये. मग त्यांनी नारद महर्षींनी स्वतःला तिथे बांधून ठेवलं, कारण त्याला म्हटलं हे जातील. पण वाल्या घरी गेल्यावर अर्धांगिनी बोलली मी तुम्हाला सांगितलंच नाही असं कमवा. मुलं म्हटली बाबा असं शास्त्र सांगतं पत्नी ही अर्धांगिनी आहे, तीच तुमची साथ देत नाही, आम्ही कुठे तुमच्या पापात भागीदारी हो. आणि मग त्याच्यावर तो प्रभाव पडला. बरोबर. मग महाराज म्हणतात अनंत जन्मीची पापे सुद्धा ज्या नामसंकीर्तनाने धुतली जातात आणि क्लिअर होतात. तर ते पण ते कसं, मगाशी जसं सांगितलं, ठाईचं बैसोनी करायचं चित्त. जेव्हा तुमचं वय होतं, तुम्हाला चालता येत नाही, फिरता येत नाही, जाग्यावर बसा, परमेश्वर तुमच्या जवळ येणार भेटायला आणि तो तुम्हाला भेटणारच. तुम्हाला तुम्ही आता विचारलं म्हणून सांगतो की जगद्गुरु तर आहेच, माऊलीं जसे, तर माऊलींनी मला 2 वेळा जिवंत दर्शन दिले, संत ज्ञानेश्वरांनी. हो का? हा, 2 वेळा जिवंत. आणि दुसऱ्या वेळी तर सांगितलं की मी कोण आहे, पण तेव्हा माझ्या हे उलगडलं नाही. माझे सद्गुरू होते आणि आम्ही एकाच व्यासपीठावर बसलेलो, आणि आले, म्हटले मंदिर छान बांधले, असं तसं, मला ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. मी बोललो कुठून आलात? ते म्हटले मी नेवासावरून आलोय. तर मी बोललो ठीक आहे. आता नेवासा म्हटल्यावर माऊलींनी तिथे ज्ञानेश्वरी सांगितली. मी म्हटलं एवढ्या लांबून आले, विचार करायला लागलो. तर ते मला परत म्हणले तुझ्या लक्षात येत नाही का मी काय सांगतो ते? अरे मी ज्ञानेश्वरी जिथे माऊलींनी सांगितली तिथून आलोय, पण तरी मला त्या वाक्याचा अर्थ नाही कळला. आणि मग मी त्यांना ज्ञानेश्वरी आणायला गेलो, तोपर्यंत ते लुब्ध झाले होते.
कीर्तन आणि अग्निशमन हे दोन्ही पूर्ण वेगवेगळे प्रवास आहेत, तर तुम्ही ते इतक्या सुंदरपणे कसं काय सांभाळलं? म्हणजे तिथे एखादी नोकरी बोलावलं, कॉल आल्यावर तुम्हाला जाणं आहे, समजा एखाद्या पंढरपूरची वारी असेल किंवा, तर ते कसं सांभाळतं मग त्यावेळेला? तर ते वारी आणि माझ्या कीर्तनाचा प्रवास आणि मुंबई अग्निशमन दल, तर तसं पाहिलं तर माझ्या सगळे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो मुंबई अग्निशमन दलातल्या. कारण अधिकाऱ्यांनी मला तसं बऱ्याच वेळा रिलीज केलेलं आहे. माझ्या गावचा सप्ताह असेल, जरी सुट्ट्यांना दुसरा असेल तर दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं बाबा ह्याला जाऊ दे, हा माळकरी, ह्याला जाणं गरजेचं आहे. आणि माझ्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्यावेळी ते साहेबांचं म्हणणे ऐकलेलं आहे. तर त्या सगळ्या माझ्या जेवढ्या अधिकारी चीफ पर्यंत मी सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला हा प्रवास सुखरूप केला. आज जवळजवळ 31 वर्षे सेवा झाली. शेवटचे 4 महिने माझे राहिलेले आहेत रिटायरमेंटचे. नोव्हेंबरमध्ये रिटायर आहेत. माऊलींच्या कृपेने ते पण आता ह्याच एपिसोड मधून तुम्हाला त्यांना धन्यवाद देता आलं. हा फार मोठा माझ्यासाठी चांगला क्षण म्हणता येईल. कारण तुमचं जेव्हा एखाद्या कामावर पण श्रद्धा असते तेव्हा ऑटोमॅटिकली ते अधिकारी म्हणा, आपले सहकारी म्हणा, आपल्याला साथ देत असतात. नक्की असं. आणि करोना काळातील तुमची सेवा म्हणजे कुटुंबाची काळजी वाटत नव्हती का जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यासाठी बाहेर पडत होता? कारण तुम्हाला तेव्हा नोकरीवर जाणं 24 तास होती, तेव्हा आम्हाला 24 तास ड्युटी होती. परंतु करोना काळात काय होतं की आम्ही सोशल डिस्टन्स होतो. आपण सगळेजण सॅनिटायझर, संपूर्ण जग ज्या करोनाने थांबवलं, पण तो करोना जरी इतका भयंकर रोग होता तरी पण करोना हा प्रत्यक्ष दिसला नाही, फक्त लोकांच्या तो डोक्यात होता. आणि त्यावेळी बरेच कीर्तनकार म्हणा, सद्गुरू लोक हेच सांगत होती की त्याच्यापेक्षा त्यांनी दाखवलं निसर्ग हा देवच आहे. निसर्गाचा कोप हा जेव्हा होतो ना, निसर्गाने जागा दाखवून दिली. तुम्ही जर करोना काळातला जर विचार बघितला तर कित्येक लोकांकडे पैसे नव्हते तरी लग्न झाली. उलट करोना काळात फटाफट लग्न झाली. तुम्हाला 200, 500, 1000 माणसाच्या वेळी 5-5 माणसात लग्न केली. म्हणजे आणि 5-5, 10-10 लोकात लग्न केली लोकांनी. म्हणजे पैसाच पाहिजे असं काही नाही, ते चालत राहतं. तेव्हा दाखवून दिलं. बरं, त्यात तुम्ही ज्याच्यावर जितकं प्रेम करता, समजा एखादी पत्नी असेल पुरुषावर, तर त्या काळात ती 10 हात नाही 50 हात लांब राहून जेवण देत होती. म्हणजे करोनाने हेही दाखवून दिलं समाजाला किंवा लोकांना की बाबा या ठिकाणी नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण हा मायेचा बाजार. वा, म्हणजे हे अभंग किंवा हे कीर्तन तेव्हाही लिहिले गेले आणि आत्ताच्या काळामध्ये त्याचा कसा उपयोग झाला तो बघा. आजच्या म्हणजे समाजसेवा म्हणजे नेमकी तुम्ही काय म्हणाल? कोणती समाजसेवा तुम्ही धराल? समाजसेवा म्हणजे बघा, प्रत्येक समाजसेवा जे एक संतांचं एक ब्रीद वाक्य आहे, जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. म्हणजे भूत म्हणजे मनुष्य प्राणी. प्रत्येक माणसात, माऊलींनी मगाशी मी सांगितलं की माऊलीच म्हणतात आता विश्वात्मके देवे किंवा सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. माऊली म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात जसा सूर्याचा प्रकाश आपण कुठे घटात पाहिला तर तो दिसायला वेगळा दिसेल मडक्यातला, पण तो प्रकाशच आहे. तसा प्रत्येकाच्यातला अंश हा परमात्माच आहे. आणि आपण जे नमस्कार करतो किंवा आज तुम्ही बघत असाल वारीमध्ये म्हातारी माणसं सुद्धा लहान मुलाच्या पाया पडतात, तर त्यांच्यातल्या असलेल्या त्या देवताला तो नमस्कार आहे. त्या माणसाच्या किंवा मुलाच्या अंतरात्म्यात जो परमेश्वर आहे चैतन्य रूपाने, आणि हा परमेश्वरच आहे. हो, खरंय. महाभारताचा जर तुम्ही एक प्रसंग आहे की महाभारतामध्ये शेवट सगळं युद्ध संपतं, नेहमी असं असायचं, भगवान परमात्मा नेहमी पहिले उतरायचे आणि मग अर्जुनाला सांगायचे उत्तर. पण त्यावेळी त्यांनी अर्जुनाला पहिलं उतरायला सांगितलं. मग भगवान उतरले आणि घोडे सगळे 4 सोडून दिले आणि तो रथ धडधडा पेटला. तो रथ जो होता, अर्जुनाला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्यावर बऱ्याच वेळा अरिष्ट आले होते. मारुतीरायांनी उड्डाण केलं तर तो रथ पेटला. माणसाचं तसंच आहे, जेव्हा इथला परमेश्वर खाली उतरतो तेव्हा हा रथ सुद्धा धडधडा पेटतो. संत तुकाराम महाराजांच्या कोणत्या अभंगाने, म्हणजे आता आपल्याला संकट समोर तुमच्या उभं आहे, काही सुचत नसेल, तेव्हा तुम्ही कोणता अभंग गाता त्यावेळेला? जगद्गुरूंचाच नाही, माऊलींचा असेल, कोणाचा असेल, तर
मी तुम्हाला सांगितलं ना की त्या परमेश्वराचा धावा करताना त्यांनी जे सांगितलंय की देवा की परमेश्वराकडे आपण चिंतन करतो आणि ते चिंतन करत असताना परमेश्वराला आळवतो आपण. तर त्याच्या काही नामचिंतन आहे, सद्गुरूंनी शिकवलेल्या काही गोष्टी आहेत अध्यात्मामध्ये, तर त्याप्रमाणे त्याचा जर जप केला तर परमेश्वर नक्की उभा राहतो. मला वाटतं आता ना संत तुकाराम महाराजांचं भामचंद्र डोंगर आहे, परत गोंडारा असं ते भंडारा डोंगर आहे. हे 3 डोंगर तिथे इंडस्ट्रियल एरिया म्हणजे वर्चस्व झालेलं आहे. तिकडचा डोंगर काढून म्हणजे पोखरायला सुरुवात केली आणि तिथे तर खूप महाराजांच्या जगद्गुरु महाराजांच्या आपल्या म्हणजे गीता पण अभंग तिथे आठवणी साक्षात्कार दिला. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मागे आता कसं झालंय की सगळीकडे हा इंडस्ट्रियल एरिया आणि वाढती लोकशाही त्यामुळे इकडे सगळीकडे अतिक्रमण होते. मागे एकदा कीर्तनकारांनी उठाव केला होता भंडारा डोंगरासाठी. भंडारा डोंगराचं थांबलं, पण आता त्यांनी भामचंद्र डोंगरावर चालू केलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा मागे बंडातात्या कराडकर त्यांनी आंदोलन उभारलं होतं आणि आताही बरेच कीर्तनकार सुरू आहे करतायत आणि येईल त्यांना, कारण शेवटी संतांमध्ये जी ताकद असते ती असं म्हणतात ते परमेश्वराकडे पण नसते, एवढी संतांकडे ताकद आहे. वारी म्हणजे नेमकं काय? वारी म्हणजे आपण एक आरती गातो जगदंबेची, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकटी वारी. वारी काय करतं? वारतं. काय वारतं? वारणं म्हणजे पुन्हा जन्म नाही. आपण एखादा माणूस गेला की आपण काय म्हणतो? वारला. मग वारी काय वारतं? जन्म मरण वारतं. म्हणजे अनेक जन्म आपण फिरत असतो 84 लक्ष योनीमध्ये आपल्या कर्मानुसार, आपल्या प्रारब्धानुसार, तर ते सर्व नष्ट करतं. पण ते कधी करतं? जेव्हा तुम्ही वारीत चालता, परमेश्वर पांडुरंगाकडे 21 दिवसाचा प्रवास करता, तेव्हा तुम्ही भजन करत जाता. बरं, भजन पांडुरंगाचं नाही करत, संतांचं करतात. संतांच्यात एवढी ताकद आहे की लोक ज्ञानोबा तुकाराम म्हणतात. तुम्ही जर वारीत पाहिलं तर कोणी विठ्ठल विठ्ठल नाही म्हणत, ज्ञानोबा तुकाराम म्हणतात. कारण ती एवढी पॉवर आहे त्यांच्याकडे. माऊलींची समाधी सुद्धा संजीवन समाधी आहे. 1972 साली अनिसवाल्यांनी म्हणजे या अंधश्रद्धावाल्यांनी उखडण्याचा पण प्रयत्न केला. तेव्हाचे मामासाहेब दांडेकर यांनी दिल्लीला माणूस पाठवला, कारण तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. मग तो माणूस नेमका त्या उखडायच्या दिवशी आले आणि त्यांनी अशा 3-4 मशीन घेऊन आले आणि त्या मशीन त्यांनी सांगितले की उखडायची गरज नाही, ह्या मशीन आता तुमच्या इथे ठेवली तर तुमच्यात जे संवेदना आहे ती त्याच्यावर ती मशीन चालते की त्या किती फुटावर संवेदना आहे. तर इथे जर माऊली जिवंत आहे तर ती मशीन काम करणार, म्हणजे चेतना दाखवणार. आणि मग तशा 3-4 मशिनी दाखवल्या, त्या संपूर्ण चेतना प्रगट झाल्या, जागृत आहे. आजही तुम्ही पाहाल वारीला जाताना वर सिद्धेश्वरांचा कळस हलतो, ही पण एक चेतना आहे, सामान्य गोष्ट नाही की तेव्हाच कळस हलतो. आज तेव्हा लोक सांगायचे ना, तेव्हा लोकांना थोतांड वाटायचं, पण आज सोशल मीडियामध्ये जेव्हा ते कॅमेऱ्यात कैद झालं तेव्हा लोकांना कळतं, अरे हा हलतोय. आज जगद्गुरु जेव्हा वैकुंठाला गेले, किती लोक म्हणतात की खून केला, काय केला, शेवटी ते खाली आल्याचं प्रमाण आहे. भागीरथीसाठी स्वतःच्या मुलीसाठी एकदा आले, निळोबरायांसाठी आले. निळोबरायांनी जेव्हा धरलं म्हणजे चिंतन, तर पांडुरंग परमात्मा आले. निळोबरायांना म्हणले, अरे निळोबराय मी भगवान परमात्मा आलोय. ते त्यांचं प्रमाण आहे की तू आलास कसा, तुला बोलवलाय कोणी? आम्ही तुकाराम महाराजांचा धावा करतोय. आणि मग जगद्गुरूंना खाली यावं लागलं. सदैव वैकुंठाला गेले तर त्यावेळी ते नांदुरकीचं झाड आजही 12च्या दरम्यान असं हलतं आणि तेव्हा ते वैकुंठाला गेल्याचा तो संकेत आहे. तसं माऊलींची जेव्हा तो कळस हलतो तेव्हाच पालखी उचलली जाते आणि जणू की आता मिलन होईल. आणि मग तो संकेत आहे की तुम्ही म्हणजे पुढे प्रस्थान करा. आणि संतांची एवढी जागृत पॉवर आहे. नुसतं नामस्मरण असतं. आणि ह्या वारकरीमध्ये मला वाटतं सगळा शेतकरी वर्ग असा सर्वसामान्य माणूस. आज तुम्ही चालताना बघता इथे कोणी असा म्हणजे भेदभाव नाही. बरं, लाखो लोक येतात
18 पगड जाती आहेत, कोण कोणाच्या जातीचा विचारत नाही, पातीचा कोण कोणाचा, फक्त प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव असतं, माऊली. माऊली. मग त्या एखाद्या स्त्रीला चुकून धक्का लागेल पुरुषाला, तरी ती म्हणणार माऊली. माऊली म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला सॉरी म्हणतो किंवा काय, त्याच्याऐवजी माऊली उच्चारण करतात आणि ते संपूर्ण वातावरण माऊलीमय होतं. तेव्हा प्रत्येक केंद्रबिंदू आणि माऊलीमय होतं. असं एक म्हण आहे शास्त्रामध्ये, प्रमाण आहे, ध्यानी घ्याता पंढरी राया मनासहित पलटे काय. म्हणजे तुम्ही परमेश्वराला ध्यानात आणलं तर तुमची काया आणि ब्रह्मरूप होते, मन आणि काया. मग तसं माऊली रूप होतं जातानी, आणि ते करत करत 21 दिवस जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमची काया संपूर्ण ब्रह्मभूत झालेली असते. तेव्हा तिथे जाऊन तुम्ही पोचले. आणि मग चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. जगद्गुरु म्हणतात, मला काही नको देवा, पुन्हा पुन्हा जन्म दे, पण देतानी हे दे, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लो. कारण का संतांच्यात प्रेमच आहे. माऊलींचं प्रमाण आहे, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. परमेश्वर जर तुम्हाला आकळायचं असेल, प्रसन्न नाही, आकळणं म्हणजे थांबणं. जसं आपण तूप एक ठिकाणी स्थिरलं की आकळतो म्हणतो, तसा उभं राहायची म्हणजे देवाला उभी करायची ताकद त्या प्रेमात आहे. तो त्या भक्ताच्या अधीन असतो. जेव्हा मी मगाशी यांचं उदाहरण दिलं तुम्हाला वाल्या कोळ्याचं, तर वाल्या कोळ्यांनी राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं, केले रामायण रामाआधी. मग जसं त्यांनी लिहिलं तसंच ते वर्तन करावं लागलं, त्याच्यात बदल करता नाही आला. सृष्टीचा निर्माता जो भगवान परमात्मा, तो प्रभू रामचंद्र म्हणून आला. 4 भावंड एवढी जन्माला आली, ज्याच्या पोटाला भगवान आले, त्या वडिलांना पाणी पाजायला कोण नव्हतं, दशरथ राजांना. पण त्यांनी लिहिलं होतं तसंच करावं लागलं. नाही तर ते म्हणले नसते का, मी आता गेलो की वडील मरणार आहेत, आणि मग कर्म कोणालाच चुकलं नाही. त्यांनी श्रावणाला मारलं होतं तर त्यांना छापाने मरायचंच होतं. म्हणजे कर्म सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही एक वेळ देवाला नाही घाबरला तरी चालेल, पण कर्माला घाबरलं पाहिजे. कर्म चांगली असेल तर परमात्मा तुमच्या बरोबरच असतो. पण ती वारी आणि आत्ताच्या वारीमध्ये काही फरक आहे की तीच प्रेम, तीच आपुलकी, तो ध्यास? आता जसं आपल्या दादांनी प्रश्न केला की आता नवीन मुलांमध्ये एक हे झालंय की बाबा रील आहे, सोशल मीडियावर यावं किंवा एखादा चॅनलनी प्रसिद्ध व्हावं. पण काय होतं, निदान त्या दृष्टीने ते तिथपर्यंत पोचतात तरी. आणि मग काय होतं, जगद्गुरूंचं एक प्रमाण आहे, असाध्य ते साध्य करती सायाचा अभ्यास. म्हणजे जेव्हा तुम्ही असाध्य असेल ते अभ्यास म्हणजे परत परत केलं ना, आता हे जर दरवर्षी गेले की त्यांना तो लळा लागणार. मग ह्या वर्षी 4 जण गेले ना, भले ते मीडियावर बघू, पण पुढच्या वर्षी 8 जण मित्र येणार. म्हणजे ह्याच्यातून सुद्धा त्यांनी ह्याच नजरेने बघितलंय पॉझिटिव्ह, की नाही तो मुलगा निदान तिथे आला, माऊलीच्या दाराशी आला आणि रील बनवली, निदान नाव आलं तरी त्याचं आयुष्याचं कल्याण आहे ना. भावना ती बदलणार ना, कारण त्या ठिकाणी आल्यानंतर, त्या क्षेत्रात आल्यानंतर जर संपूर्ण फ्रिक्वेन्सी लहरी ज्या आहेत त्या माऊलीमय असणार. आता तुम्हाला असं वाटतं ना की मुलं अभंग करतात, कीर्तन करतात, स्पर्धा होतात, त्या कीर्तनाचा किंवा भजनाचा एक वेगळा लय तयार झालेला असतो, तर ते तुम्हाला आवडतं? म्हणजे पट्ट तुमच्यासारख्या वारकरी लोकांना किंवा ते आवडतं? म्हणजे तुमचं त्याच्यातून जसं मगाशी म्हटलं तसाच विचार असेल, पण आत्ताची मुलं मला वाटतं अशी ह्या भजनाकडे वळलेली आहेत. बघा, एखादी गोष्ट त्याला आज त्या गोष्टीची किंमत नसेल, जाण नसेल, तो वेगळ्या मार्गासाठी करत असेल, पैसा, प्रसिद्धी, पण तो हळूहळू त्याच्यात रुजला ना, त्याला तो अनुभव आला ना, की मग त्याला ते ध्येय लागतं आणि मग त्याला कळतं नाही हे मिथ्य आहे, ते सत्य आहे. आणि मग तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? तरुणांनी, मी मगाशी सांगितलं, जसं माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, ही तरुणांसाठीच सांगितली आहे. बरोबर. असं म्हणतात की जर जगायचं कसं असेल ना, तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. आणि मरायचं कसं याचा बोध घ्यायचा असेल तर श्रीमद भागवत ऐकलं पाहिजे किंवा वाचलं पाहिजे. परीक्षित राजाला 7 दिवसाचं भागवत ऐकवलं आणि त्याला आता वाटलं की मृत्यू आला तरी काही हरकत नाही. लक्षात आलं का? म्हणजे का त्यात समाधान झालं की मी मृत्यू. आणि असं म्हणतात की परमेश्वराकडे जेव्हा तुम्ही चिंतन करता किंवा परमेश्वराच्या सानिध्यात असा, तर तुम्ही काळाला घाबरतच नाही. कारण काय माहितीये, शरीर हे जीर्ण वस्त्र आहे. जसं आपण एखादा कपडे बदलतो आणि नवीन धारण करतो, तैसे स्वीकारते चैतन्य नाते.
तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये हा अभंग होतच असेल. तुमच्या घरामधलंही वातावरण तसंच असतं? माझ्या घरातलं वातावरण भक्तिमयच आहे. कारण माझ्या घरात 4 मुलं आहेत, मिसेस आहे, सुनबाई आहे, सगळे माळकरी आहोत आम्ही. अरे वा. हा, आणि माऊलींच्या कृपेने सगळे करतात येतात वारीला, आम्ही जातो. वारीला जाता. हा. जर तुम्हाला पुन्हा आयुष्य जगण्याची संधी दिली तर तुम्ही कोणता मार्ग निवडाल? हाच. पण काय होतं, संतांचं मागणंच असं असतं की देवा पुन्हा जरी जन्म दिला तर तो तुझ्या सेवेत दे. भले जन्म कोणताही मिळेल, जन्म सांगू शकत नाही. नामदेवराय म्हणतात, दगड जरी झालो तर तुझ्या पायरीचा दे, श्वान झालो तरी तुझ्या दारात दे. का? कारण मला तिथे तुझं गुण ऐकायला मिळेल. आणि तुम्ही आज बघत असाल वारीमध्ये आपण सगळे बघतोय, माऊलींचे जे अश्व आहेत घोडे, ते सुद्धा पूर्वजन्मात कोणतरी संत असणार महान. लाखो लोक त्यांच्या पदस्पर्शासाठी धडपडतायत. हे काही सामान्य गोष्ट नाही. लाखो लोक त्या अश्वाला घोडा नाही म्हणत, माऊली साक्षात त्याच्यावर विराजमान आहेत असं म्हणतात. आणि मग ते दर्शन घेतात. क्षण जो असतो ते दृश्य असतं ते किती, जेव्हा तुम्ही एक रूप. आणि हा सोहळा स्वर्गात नाही. कारण मी नेहमी सांगतो, स्वर्गात 3 गोष्टी पाहिजे असतात. इथे पृथ्वी तलावर काय, देव, भक्त आणि भक्ती. स्वर्गात देव आहेत पण भक्त नाहीये. म्हणून एक प्रमाण आहे, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, जन्म व्हावा आम्हा मृत्यूलोकी. म्हणजे ते सुद्धा देवाकडे प्रार्थना करतात. देव, आता तुम्ही म्हणाल देव तर देवच आहेत, पण असं सांगितलं जातं ब्रह्मदेवापर्यंत म्हणजे इंद्रापर्यंत हे देव आहेत. हे त्यांच्या पुण्यावर, म्हणजे हजारो राजसूय यज्ञ केले किंवा त्या पुण्याचं फळ तुम्ही कुठूनही प्राप्त केलं तर तुम्हाला इंद्र बनता येतं. जसं आपल्याकडे पंचवार्षिक निवडणूक असते, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, तसं. आणि मग ते म्हणतात पुण्याची पावटी सरे, पुण्य संपत गेलं की तुम्हाला परत ती खाली उतरायचंय. मग त्यांना वाटतं उतरल्यानंतर नक्की काय होईल सांगू शकत नाही. मग आता पुण्य आहे ते, जर तेव्हाच ते विनवणी करतात की जन्म व्हावा मृत्यूलोकी. कारण इथूनच मोक्ष आहे. मोक्ष जो आहे तो इथूनच आहे. तुम्हाला इथून नराचा नारायण बनण्याची जी ताकद आहे, प्रेरणा आहे, ते माऊलींचं प्रमाण आहे अभंगात. मी नेहमी सांगतो, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आल्या. ते म्हणतात की देवाचं द्वार, पण द्वारच कळत नाही. माणसं देवाच्या द्वारात हजारो वर्ष गेले तरी कळत नाही. देवाचं द्वार म्हणजे हे, कारण द्वार म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग. ह्याच जन्मात बाहेर पडू शकतो, ह्याच जन्मात परत कोंडू शकतो. कारण आपण चांगलं कर्म केलं तर इथून मुक्तता आहे, कर्म चुकीचं केलं तर पुन्हा तुम्हाला फेरा आहे त्या कर्माच्या विरुद्धात. म्हणून हे शरीर हे द्वार आहे. ते म्हणतात इथे थांब क्षणभर, विचार कर. दुसरं एक प्रमाण आहे, अव्हा आळू माळ द्यावे, येथुनी आनंदाच्या राशीवर बैसाडवे, बाप श्रवेंद्रिवे दैवे घातली मा. ते म्हणतात की देवाने ना या कानाला असं दिलं की ऐकू शकतो. जर ऐकताच नसतं आलं तर तो काय म्हणतोय ते कळलंच नसतं. मग ते म्हणतात की थांबा, ऐका, आणि ऐकून ते आचरणात कसं आणायचं हे ठरवा, आणि मग पुढे चाला, तर कल्याण होईल. कधी कधी आपण असं म्हणत असतो, आता मी स्वतः ह्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये इतकी भारावून गेले की आपण सुद्धा कधी कधी कीर्तन लागलंय ना पुढे सरकतो. म्हणजे पण जेव्हा त्या कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे, लोकांना समाज प्रबोधनासाठी त्यांनी संदेश दिलेले आहे, आणि तेव्हा तो माणूस त्या भूमीवर म्हणा किंवा त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झालेला आहे. आगीशी लढणारा जवान आणि कीर्तनातून प्रेमाचा संदेश देणारी वारकरी, हे दोन्ही प्रवास एकमेकांना पूरक ठरले असं तुम्हाला म्हणता येईल? हो, त्याचं कारण सांगतो परत ते, की कीर्तनातून आम्ही जेव्हा बोध करतो तर जे हे काम, क्रोध, लोभ, मंत्र हे 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 ह्या आगी आहेत. कारण याच्यात संपूर्ण जग पेटते. तर आम्ही प्रबोधनाद्वारे बाह्य अंगाने त्या आगी विझवतो अंतर्मनातल्या, आणि मुंबई अग्निशमन दलातूनही आम्ही आगीच विझवतो. किती म्हणजे अंगावर शहारे आणणारं उत्तर दिलंय तुम्ही. खरंच की इथेही आगीच विझवायच्यात, इथे आगीच विझवायच्यात. फरक एवढाच आहे की ह्या अंतर्मनातल्या आहेत आणि ह्या बाह्याच्या आहेत. हो, वा, म्हणजे काय सुंदर उत्तर दिलं. त्यामुळे ते पूरकच आहे. असं. आणि मला वाटतं ते तुम्हाला मिळालेलं काम परमेश्वर कृपेने, माझ्या कुठेतरी पुण्याने म्हणा, आई वडिलांच्या पुण्याने, की ही दोन्ही कामं एकच आहे आणि ती मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. आमचंही ते भाग्य. आणि इतके पुरस्कार तुम्हाला मिळालेत, मग त्या सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता होता तुमचा?
मला सगळ्यात मोठा पुरस्कार जेव्हा यांनी दिला, म्हणजे आज दलानी विक्रमवीर दिला, पण ताजचा मोठा आहे. आणि आमच्या तालुक्यातर्फे मुळशी भूषण पुरस्कार दिला, तेव्हा जवळजवळ 18,000 लोक होते. तर हा तालुक्यातल्या स्तरावर केलेलं काम आणि तो सगळ्यात मोठा पुरस्कार होता. खूप खूप अभिनंदन. तेव्हा तुमच्या परिवाराला, म्हणजे तुम्हाला स्वतःला, म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं झालं. आणि आपण जीवनात येऊन काहीतरी आपण लागतो, समाजाचं लागतो. प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे. तरुण मुलांनी सुद्धा हे ठरवलं पाहिजे की मी माझ्या आयुष्यात आल्यानंतर मी काहीतरी समाजाचं म्हणा, आईवडिलांचे ऋण लागतंय, ते जर ते कर्तव्य केलं तरच आपल्याला पुढे फायदा आहे. खरंय. म्हणजे तुम्ही आत्ताच्या तरुणाला हाच संदेश द्याल की जे आहे ते करायचं आहे. आणि खूप सुंदर दिलंय श्रीमद, आपला जो धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, भगवान परमात्मा एवढं सुंदर वर्णन करतात. त्याच्यात कर्माविषयी सांगितलंय की तू कर्म चांगलं करा. ते नाही करता आलं तर एका ठिकाणी म्हटले अंतकालेचे मामे व स्मरणमुक्ता कलेवरम. तुम्हाला अंतकाळात परमेश्वराचं जर स्मरण झालं तरी मुक्ती आहे. पण अंतकाळात स्मरण कधी होईल? तुम्ही सतत त्याचा धावा केला तरच होईल, नाहीतर तेव्हा आठवणारच नाही. मग तेव्हा तुम्हाला घर दार पैसा आठवणार, मग तुमच्या लक्षात नाही राहणार. कारण अंतकाळात मोठ्या मोठ्या योग्यांना सुद्धा देवाची प्राप्ती होत नाही. कारण बरेच जडभरत राजा आयुष्य त्यांनी घालवलं आणि वनात राहिला, फक्त नुसतं कशासाठी की मला मुक्ती मिळावी म्हणून. आणि त्यांचा नित्यक्रम झाला की झोपडीत राहायचं, पर्णकुटीत, ब्रह्ममुहूर्तावर स्नानाला जायचं. एक दिवस ते स्नानाला गेले आणि आवाज झाला म्हणून स्नानाला जाताना त्यांनी पाहिलं तर त्याच वेळी तिथे एक हरिण, प्रसूतीचा काळ होता आणि ती शेवटच्या क्षणाला आलेली, आणि तिला वाघाची डरकाळी ऐकू आली काळाची. आणि वाघाची डरकाळी पाहून त्या हरणीने ते पाडस पाण्यातच सोडलं, म्हणजे तिचा गर्भपात झाला. पण तिचा शेवटचा क्षण होता प्रसूतीचा, त्यामुळे ते पाण्यात पडलं. हरिण पळून गेलं. ह्या जडभरत राजाने हरिण उचललं, पुसलं, आश्रमात आणलं आणि मग वनगाईंचं दूध पाजू लागला. कालांतराने ह्यांचं वय खाली, म्हणजे म्हातारपणाला गेले. हरिण तरुण होत गेलं. हरणाची जसं ते तरुणातपणात आलं, एक दिवस ते पाडस निघून गेलं वनामध्ये. आणि मग ह्यांना त्याचा छंद लागला आणि त्याचा धावा करता करता मृत्यू आला आणि मग ते हरणीच्या गर्भाला गेले. असं दृष्टांत आहे. जडभरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घाताला वासनेने, असं म्हणतात. मग शेवटच्या क्षणी जेव्हा तुमची वासना कुठे जाईल सांगू शकत नाही, मग तरी नाही झालं तर माऊलींनी पुढे एका ठिकाणी लिहिले, सर्व तीर्थाची या धुरे जे का माता पितरे तयाची शरीरे लिंब लोन कीजिये. म्हणजे आई वडील ते सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आहे, त्यांची सेवा करा, तुम्हाला मोक्ष प्राप्त आहे, कुठेच जायची गरज नाही. मग आज पंढरपूरला लोक जातात तर भक्त पुंडलिकाने उभं केलं म्हणून ना, आई वडिलांच्या सेवेवरच उभं केलंय. म्हणून मग त्यांनी सांगितलं की सर्व तीर्थाची अधुरे, जे तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहेत आई वडील, मग त्यांची सेवा करा. ती करायला तुम्हाला काही अडचण नाही आणि ती करत करत तुमचं आयुष्य जाऊ द्या, तुमचं कल्याण होईल, त्यात शक्य. महाराज मला सांगा, हे तुम्ही जे अभंग बोलता सांगता, एवढं तुमच्या लक्षात राहतं ना, म्हणजे असं वाटतं आम्ही पाठांतर करून बोलतोय. आता हे प्रश्न पण विचारताना हे फेल होतात की हे प्रश्न मी काय तुम्हाला विचारणार, म्हणजे लिहिलेले प्रश्नच काही नाही, तुमच्या बोलण्यातूनच प्रश्न आणि उत्तरं मला मिळतात. खूप म्हणजे त्याला ती भक्ती लागते, तो ध्यास लागतो आणि गुरुची कृपा, सद्गुरूंची कृपा लागते, आई वडिलांची कृपा लागते. तर ते मला मिळाली माऊलींच्या कृपेने. मी तुम्हाला सांगितलं माऊलींनी दर्शन दिलं, त्यामुळे तो मला ठेवा मिळाला. जर विठ्ठल तुमच्या समोर उभा राहिला तर काय मागाल त्यांच्याकडे? आता जर भगवान परमात्मा उभा राहिला तर त्याला एकच मागेल की बाबा आज जी परिस्थिती आहे या जगाची, ती काय देव बदलू शकत नाही. त्याचं कारण प्रत्येकाच्या कर्मानुसार चाललेलं आहे. आणि आता जे कलियुग आहे ते शेवटच्या क्षणाकडे धावते. जसा सूर्य अस्ताला जाताना तो प्रकाश कमी कमी होत जाणार, त्याच्यात बदल होणार नाही. आपण सूर्याला सांगितलं की प्रखर होत जात तरी तो होणार नाही, कारण ती त्याची परिक्रमाच आहे, प्रक्रिया आहे की तो उगणार तेव्हा तो 12 वाजेपर्यंत प्रखर चालणार, मग तो शीतल होत जाणार. तसाच तो नियम आहे. परंतु तो करत असताना जसं ही नवीन पिढी आहे
यांना जास्तीत जास्त भक्तीचा जिव्हाळा मिळो आणि त्यांचं कल्याण हो, त्यातच जगाचं कल्याण होईल. जाता जाता महाराजांनी हेच सांगितलं की माझ्यासाठी काही देऊ नका, समाजासाठी द्या, या तरुणांसाठी द्या, या माऊलीसाठी द्या. आणि अशा मी कसा मी या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एका शेवटच्या प्रश्नामध्ये दिलात. महाराज, खरंच तुम्हाला इथे आसामी कसामीच्या या पॉडकास्टमध्ये येऊन तुमचं मनपूर्वक आम्ही तुम्हाला धन्यवाद, आम्ही आभारी आहोत की तुम्ही येथे येऊन माझ्या आसामी कसामी पॉडकास्टला खूप म्हणजे आशीर्वाद दिलात असंच मी म्हणेन. आणि ह्या तुमच्या प्रवासातून आम्हाला एकच समजलं, सेवा म्हणजे प्रसिद्धी नव्हे, कर्तव्य म्हणजे नोकरी नव्हे, आणि अध्यात्म म्हणजे केवळ मंदिर नव्हे, तर प्रत्येक माणसाच्या दुःखात धावून जाणं, कोणाचा तरी जीव वाचवणं, कोणाच्या तरी डोळ्यातलं आशा निर्माण करणं, आणि याचं खरं उत्तर म्हणजे अध्यात्म. बरोबर ना? आषाढी एकादशीच्या या मंगल पर्वावर तुमच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास हजारो श्रोत्यांपर्यंत पोचला. अनेकाने नव्याने जगण्याची दिशा देईल ही मला खात्री वाटते. आसामी कसामी या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल खरंच महाराज तुमचं मनपूर्वक आभार. मी सुद्धा, आपण एवढ्या आवर्जून मला बोलवलं आणि या वारीच्या आज योगामध्ये तुम्ही ह्या मुलाखतीद्वारे समाजाला संदेश दिला. तर मी पुन्हा एकदा तुम्ही बोलवल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. माझं पाऊलवाटा संवाद हे नव्या रूपामध्ये आलेलं आहे आणि मी ह्याच वर्षी हे अंक सादर केलेला आहे. माझा हा 5वा अंक असेल. तर पाऊलवाटा संवादमध्ये महाराजांचं पूर्ण आर्टिकल आहे. तर त्यामुळे हा अंक खरंच तुम्हाला हवा असेल तर आमच्याकडे संपर्क साधा, महाराजांचं आर्टिकल वाचा. महाराजांशी गप्पा मारायच्या असतील तर त्यांचा नंबर आम्ही दिलेला आहे, तर त्यांना कधीही तुम्ही फोन करू शकता. आणि असं आपण नव्या भेटीसह, नव्या व्यक्तीसोबत आपण परत भेटूया एका नव्या व्यक्तीसह. आणि तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत राहा, सेवा करत राहा. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाची ओळख एक कथा असते आणि आसामी कसामी असतो तो. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.